ये बताओ कौन सा सब्जेक्ट अच्छा लगता है? आर्ट कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? बैगन। हॅलो, मी अपर्णा आणि आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत. तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी वांग्याला स्वच्छ धुवून घेतलं, त्याला पुसून घेतलं आणि त्याला तेल लावून घेतलं. तेल लावून घेतलं त्याची चाललं म्हणजे पटकन निघतं, जसं माझी आई बोलली. मग मी त्याला लांब 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 कट मारले, मग त्याला खड्डे 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 केले. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो, हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी। अशा प्रकारे वांग्याला बरेच खड्डे आणि चीर लावल्यानंतर मी त्याला गॅसवर भाजायला ठेवलं. भाजत असताना त्याला सगळीकडून इक्वली भाजलं गेलं पाहिजे, यासाठी त्याला सतत अलटीपलटी करत राहा. पूर्णपणे काळा काळा डुस्स झाल्यानंतर त्याला प्लेटवर घ्या आणि तेव्हा हात लावू नका, त्याला थंड होऊ द्या. थंड झाल्यास एकदम इझिली त्याची चालं निघतात. तुम्ही घाई केली आणि पटकन काढायला गेलात ना, तर सगळं ते जळलेलं त्याच्यात लागेल. त्यापेक्षा असं मस्त थंड झाल्यावर बघा पूर्ण एकूण एक म्हणजे त्याच्यावरचं स्किन निघाली आणि फक्त वांगं असं आतलं त्याचं गर बरोबर राहिला. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा वांगं भाजा. तर मग आता आपला वांगा तयार आहे वांग्याचं भरीत बनण्यासाठी. त्यासाठी मी सर्वात प्रथम कढई ठेवली. कढईमध्ये थोडं तेल घेतलं. कांदा, टमाटर आणि मिरची या तिन्ही गोष्टी कढईमध्ये टाकल्या आणि तोपर्यंत शिजवलं जोपर्यंत त्याचा आकार एकदम कमी नाही झाला. मग मी तिखट टाकलं, हळद टाकलं आणि धनाजिरा पावडर टाकली. तुम्ही तिखट मसाला थोडं कमी टाकून मिरची एक जास्त टाकू शकता, त्याची चव छान लागते. आणि वांग्याच्या भरीताचं हे देठ आहे ना, हे बिहारमध्ये तुम्हाला माहिती आहे वांग्याच्या भरतामध्ये टाकतात, त्यांना आवडतं, पण आपण तर नाही टाकत. तर मग वांग्याला असं कट करून घेतलं, थोडं मॅश करून घेतलं, म्हणजे मसाल्याबरोबर ते सहज एकजूट होईल. फायनली वांग्याचं आणि मसाल्याचं मिलन करून दिलं आणि दोघांना एकत्र शिजवलं, छानपैकी मिक्स केलं. एकजूट झाल्यावर त्यांना मस्त तेल सुटू लागलं आणि आपलं वांग्याचं भरीत तयार आहे. आणि चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीरने सजवायला विसरू नका. वांग्याच्या भरताबरोबर मी तांदळाची गरम गरम भाकरी खाल्ली. तुम्हाला माहिती आहे का, चुकून दुकानदाराने तांदळाच्या भाकरीच्या पिठाऐवजी मला घावण्याचं पीठ दिलं तांदळाचं आणि भाकऱ्या एकदम नरम नरम झाल्या होत्या. त्या वांग्याच्या भरताबरोबर त्या गरम गरम भाकऱ्या, मऊसूर भाकऱ्या खायला खूप मजा आली. तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करा. आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.